वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खमंग अशी दह्याची कढी बनवली आहे आणि त्यामध्ये मिक्स पकोडे बनवून टाकले आहेत. खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी ही कढी झालेली आहे. सकाळच्या जेवणापेक्षा दुपारच्या जेवणामध्ये कढी पकोडे खायला खूप भारी असे वाटते. खूप लवकर आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच होते. त्यामुळे खूप जास्त असं काही करावं लागत नाही. आहे त्या साहित्यापासून अतिशय खमंग असे हे कढी होते. ही कढी आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकतो. खूप टेस्टी आणि खूप अप्रतिम अशी लागते. या ठिकाणी मी कुरकुरीत असे भजे बनवले आहेत कढीसोबत खाण्यासाठी. कुरकुरीत भजे जेव्हा आपण कढीमध्ये टाकून खातो तेव्हाची जी टेस्ट आहे ती खरंच खूप 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 छान अशी येते. ही खमंग रेसिपी जर तुम्ही नक्कीच पाहणार आहात, तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला कढीमध्ये कोणत्या प्रकारची भजी खायला आवडतात तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मीठ, मिरची आणि लसूण जिरे घेतले आहेत. क्वांटिटीमध्ये 3 ते 4 मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. एक मूठभर पालक छानपैकी चिरून घेतला आहे. 3 ते 4 ढोबळी मिरची आपल्याकडे जी येते ती मस्त अशी चिरून घेतली आहे. त्यानंतर जो आपण ठेचा केला होता आत्ताच जस्ट तोही ठेचा आपल्याला यामध्ये लगेच टाकून द्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तोही मी कट करून यामध्ये टाकला आहे. म्हणजे आपण पालक, ढोबळी मिरची आणि कांदा असे 3 पदार्थ टाकले आहेत. वरून ठेचा टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. चवीनुसार मीठही लगेच ॲड करून घेतले आहे. आता या ठिकाणी आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी 1 वाटी एवढे बेसन पीठ टाकून घेतले आहे. आता आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मस्तपैकी हे पीठ आणि सर्व जे पदार्थ आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत. मीठ टाकल्यामुळे याला हलकेसे पाणी सुटते, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचे पाणी टाकावे लागत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की नाही पाणी टाकण्याची गरज आहे तर थोडेसे पाणी नक्की टाका. या ठिकाणी आपण आता जिरा राईस बनवून घेणार आहोत कढीसोबत खाण्यासाठी. तर मी एका पॅनमध्ये चमचाभर जिरे टाकले आहेत आणि 1 चमचा तेलामध्ये चमचाभर जिरे जे आहेत ते छानपैकी परतून घेतले आहेत आणि त्यानंतर मी 250 ग्राम जे तांदूळ आहेत ते 2 मिनटं धुवून ठेवले होते आणि मस्तपैकी ते तांदूळ 1 मिनिटभर छान परतून घेतले आहेत आणि त्यानंतर जेवढे आपण तांदूळ घेतले होते तेवढेच मी यामध्ये गरम पाणी ॲड केले आहे. एकीकडे कढी आणि एकीकडे भात असा आजचा हा मेनू आहे. कढी भात खरंच खूप 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 टेस्टी असा लागतो. आता या ठिकाणी जिरा राईसची जी फोडणी आहे ती तयार झाली आहे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला हा जिरा राईस करून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 थेंब पाण्याचे टाकून मी हे मिश्रण जे आहे भजेसाठीचं ते छानपैकी खमंग असं खलवून घेतलं आहे. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. खूप जास्त तेलाचा वापर केला नाही. अगदी थोडंसंच तेल कढईमध्ये ॲड केलं आहे आणि मस्तपैकी आपल्याला ही जी भजी आहेत ती शेजारच्या गॅसवरती मी राईसवरती झाकण ठेवले होते. जेव्हा यातले बरेचसे पाणी आटले तेव्हा मी यावरती झाकण ठेवले होते. अजूनही राईसमध्ये थोडेसे पाणी राहिलेले आहे म्हणून आपण परत या राईसला 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. इकडे दुसऱ्या साईडला आपली जी भजी आहेत ती छानपैकी त्या भज्यांना लाल असा रंग आलेला आहे आणि खूप कुरकुरीतपणाही आलेला आहे. ही भजी आपण नुसतीच अशीही टेस्ट करू शकतो. खूप खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी लागतात. आता सर्व भजी बनवून झाली आहेत. ज्या ज्या भांड्यामध्ये आपण भजी बनवून घेतली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि आणि आपल्याकडे जे दही आहे ते टाकायचे आहे. या ठिकाणी मी 250 ग्रॅम एवढे दही घेतले आहे. हे जे 250 ग्रॅम दही आहे हे थोडेसे आंबट आहे. त्यानंतर मी यामध्ये लाल मिरची पावडर, जिरे पावडर, हळद पावडर एवढ्या 3 पावडर मिक्स केले आहेत आणि छानपैकी हे जे दही आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता जे मी 250 ग्रॅम दही घेतलं होतं ते खूप आंबट असं होतं म्हणून मी या ठिकाणी परत 2 ते 4 चमचे जे ताजं घराचं दही आहे, घरातलं दही आहे ते टाकलं आहे. साधारणपणे हे दही जे आहे ते 100 ते 150 ग्रॅम एवढं तरी असेल. म्हणजे साधारणपणे सर्व जे दही आहे ते 400 ते 450 ग्रॅम एवढं हे दही आहे. असे केल्याने ही कढीची जी टेस्ट आहे ती खूप छान आणि खूप खमंग अशी येते. आता आपले सर्व जे पदार्थ आहेत ते या मिश्रणामध्ये मिक्स करून झाले आहेत. रवीच्या साहाय्याने आपल्याला याला हलकंसं थोडंसं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जी कढीची कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान आणि कढीला जी बाइंडिंग आहे ती खूप छान असं येतं. आता झटपट कढीला फोडणी देऊन घेऊयात. एका पॅनमध्ये मी मस्तपैकी 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे. त्यात जिरे मोहरे छान तडतडू दिले आहे. वरून थोडासा लसूण ठेचून टाकला आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकली आहेत. कढीपत्त्याची पाने टाकायला कढीमध्ये कधीही विसरू नका. त्याने टेस्ट खूप छान आणि खूप खमंग अशी येते.
त्यानंतर आपण आता जे काही मिश्रण बनवून ठेवलं होतं ते मिश्रण आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे. जर आपल्याला कढीची क्वांटिटी जास्त हवी असेल तरच आपल्याला पाणी ॲड करायचे आहे, अन्यथा आपल्याला या मिश्रणामध्ये पाणी ॲड करायचे नाही. कढी थोडीशी घट्टसरच छान अशी वाटते, खूप पातळ कढी खायला छान वाटत नाही. सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे. कढी उतू जाऊ नये म्हणून शक्यतो कढीला एकसारखे हलवत राहायचे आहे, म्हणजे आपली कढी जी आहे ती उतू जात नाही. आणि जे कच्चं आपण बेसन पीठ टाकलेलं असतं तेही खूप छान असे शिजले जाते. या ठिकाणी मी मस्तपैकी मध्ये मध्ये कढीला हलवत आहे. खूप छान आणि खूप खमंग अशी आपली कढी झालेली आहे. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि साईडच्या गॅसवरती आपण कढीला छानपैकी एक तडका देऊन घेणार आहोत. याने कढीचा स्वाद खूप छान आणि खूप अप्रतिम असा येतो. या ठिकाणी मी 3 ते 4 मिरच्या ज्या आहेत त्या मध्ये चिरून टाकल्या आहेत आणि ठेचलेला जो लसूण आहे, एक गड्डी लसूण तो मी टाकलेला आहे. थोडेसे जिरे टाकले आहेत, तीळ टाकलेले आहेत. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकले आहेत. कढीला डबल फोडणी दिल्यानंतर कढीचा जो स्वाद आहे तो खरंच खूप छान येतो, म्हणून शक्यतो कढीला डबल फोडणी द्यायची आहे. पहिल्या फोडणीला तेल कमी वापरले तरीही चालते, दुसऱ्या फोडणीमध्ये तेल थोडेसे जास्त वापरावे. आता गरमागरम अशी ही फोडणी मस्तपैकी कढीवरती ओतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आता अतिशय लो करून ठेवायची आहे आणि कुरकुरीत अशी ही भजी जी आपण तयार करून ठेवली आहेत ती यामध्ये ॲड करायची आहेत. आणि भजी आणि कढीला साधारणपणे 1 ते 1.5 मिनिट मस्त अशी उकळून घ्यायचे आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. 2 मिनिट छानपैकी कढी सेट होऊ द्यायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. खूप छान आणि खूप खमंग अशी आपली ही कढी तयार आहे. मस्त असा जिरा राईसही तयार आहे. 2 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता. खूप छान आणि खूप मोकळा असा राईस झालेला आहे. व्हिडिओ चला अगदी तर मग नक्की शेवटपर्यंत ह्याप्रमाणे पाहिल्याबद्दल कढी खूप आणि खूप जिरा राईस धन्यवाद. बनवून पहा.